ही छपरी छिन्नाल काय बोलती ते ऐका ते ड्रायव्हर भावांनो. नंतर मी हिला बरोबर उत्तर देते. काही ड्रायव्हर लोकांचं किती अवघड असेल नाही, ते बाहेर एक गाडी चालवतात, त्यांची बायको बाहेर 2 गाडी चालवत असेल. तर आता हिनं काय म्हणती की ड्रायव्हरचं अवघडच आहे, ती बाहेर एक गाडी चालवतात आणि त्यांच्या बायका घरी 2-2 गाडी चालवतात. तर अगं छपरी छिन्नाल, गडी चालवण्यासाठी तिच्या नवऱ्यानं ड्रायव्हर असणंच गरजेचं नाही, तर त्या बाई छिन्नाल असते. तेव्हा घरात नवरा असताना 2-2 गडी किंवा बाहेर संबंध ठेवते. जसं की तुझी आई छिन्नाल होती म्हणून तुझ्यासारखी छिन्नाल पोरगी पैदा केली. कारण मी तुझ्या अकाउंटला जाऊन तुझे बाकीचे व्हिडिओ बघितले, कुणाच्या कुठं तीळ हाय, कोण कुठून फाटून पैदा झाला, ही सगळे तुझे व्हिडिओ आहेत. म्हणजे तुझे संस्कारच ते आहेत. तू किती पोरं घेती ही आता तुलाच माहिती. आणि तू पोरं घेतलेली बघून सुद्धा, असले व्हिडिओ बघून सुद्धा तुझे आईबाप गप्प बसतात ना, त्यावरूनच तुझे संस्कार कळतात. आणि तुझ्या आईनं किती गडी चालवलेत हेही कळतं, आणि तू किती गडी चालवते आता हेही सगळं लक्षात येतं तुझे व्हिडिओ बघून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काय म्हणलं की बाई छिन्नाल असली ना, तर मग तिचा ड्रायव्हर असो किंवा नसो, फालतूबाई फालतूपणा करणार, तोंड मारणारच, जसं की तुझ्यासारखी. तुला काय माहिती आहे ग की ड्रायव्हरच्या कुटुंबाला काय सहन करावं लागतं, त्या ड्रायव्हरला काय सहन करावं लागतं, रात्रात डोळे फोडावं लागतात का? कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, कुटुंब भागवण्यासाठी. आणि अगं छिनाल, तुझी आई जन्मली तसं शाळेत जाताना, कॉलेजला जाताना, किंवा तू जन्मली तसं शाळेत कॉलेजला जाताना प्रत्येक वेळा तुला उरावर ड्रायव्हरच घ्यावा लागलेला असणार आहे बरं का. कारण ड्रायव्हरनं गाडी चालवल्याशिवाय तू त्या गाडीत जाऊच शकत नाही. त्यामुळं तू प्रत्येक वेळा आमच्या ह्या ड्रायव्हर भावाबरोबरच गेलेली आहेस. तू जेव्हा पैदा होईली त्यावेळेला तुझ्या आईला जेव्हा हॉस्पिटलला नेलं असेल ना, तेव्हा तुझ्या आईनं ड्रायव्हर भाऊच बोकांडी घेऊन हॉस्पिटलला गेलेली आहे बरं का. आणि तेव्हा जेव्हा तू पैदा झाली, तुला पैदा झाल्यावर घरी हॉस्पिटलमधून आणायले तुझ्या आईला तुला, तेव्हा पण तुझ्या पण बोकांडी ड्रायव्हर भाऊच बसलेला आहे. तेव्हा तू घरापर्यंत सुखरूप पोहोचलेली आहेस. जेव्हा जेव्हा तू शाळेत कॉलेजमध्ये गेलेली आहेस ना, तेव्हा ड्रायव्हर भावाला बोकांडीच घेतलेली आहेस तेव्हा. आणि आत्तापर्यंत तुला सहज जरी बाहेर जायचं म्हणलं तरी तू ड्रायव्हरला बोकांडीच घेती बरं का. तेव्हा तू सुखरूप पोहोचती. आणि तू ड्रायव्हर भावांच्या बायकोविषयी बोलली का, अगं लाज वाटू दे ना. तुझी आई नासकी आहे, त्यामुळे तुला सगळे जग नासकं दिसायलं का. तुझ्यासारखी निर्लज्ज ना